wanna pretend that we know it all. We wanna pretend that we. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय कात्रजमधील झू. तिथं खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत. मी तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावर पुढं साप, माकडं, वाघ सगळं. आणि तिथं खूप वर्षानंतर चाललोय मी, कमीत कमी 7-8 वर्ष झाले असतील. तिथं भरपूर काय काय नवीन पण असं झालं आहे अपडेट, ते पण सगळं बघू आपण. स्पेशली आपला फोकस राहणार आहे व्हाईट टायगर. स्पेशल फोकस राहील आपला व्हाईट टायगरवरती. जस्ट नाव पोचले सर पोचला. हे इथली कामाने एंट्रीची. इथं तिकीट काढायचा विषय जेव्हा गेला आहे आमचा माणूस. जर का कोणाला यायचं असेल तर इथं टायला दाखवतो. इथला पैसे विषय सगळं दाखवतो. कोणाला यायचं असेल तर नक्कीच येऊन जावा. खूप असं भारी आहे आतमध्ये सगळं. जस्ट नाव एंट्री झालेली आहे भावांना आपल्या आतमध्ये. हे बघा एंट्रीलाच हे नवीन झाले, आधी नव्हतं आहे मित्रांनो. एकच मिनटं भावना मॅप बघू द्या पाहिला. व्हाईट टायगर कुठे पण यात. हे काय 40 नंबरला आहे. आल्याच पहिलं दर्शन आल्या साईला दर्शन. इकडे आहे काय? एकच आहे काय? बाकीचे कुठे गेले? चला पुढे जाऊन बघू अजून काय काय गावतंय. स्वरूप पाहू द्या कशाला म्हणतात ते दाखवतो तुम्हाला. तिथली साप असं आहे. 2 आहेत 3 आहेत समजा. मला वाटलं एकच आहे. 3 तर जागेवरतीच आहे भावांना. अजून कसं आहे 2 आहेत. पाळायला लय चप्पल आहे. लईच असे मोठे दाणे लावली आहे. मला सरपोद्यान मधला कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे हां पद्धतशीर वाचला एकदम मानवून करून. कुणाला जर का फोटोशूट करायचं असेल तर सापासोबत येऊन तर त्याची पण सोय आहे. कसं आहे आजगर ते कथा आजगर गोनस काय माहिती. मित्र गोनस म्हणतोय. गोनस दाखवतो आम्हाला लईच. इथं बघा स्किन स्किन बघायचं. यो बघा कसं आहे. तिकडं अजून एक दुसरं आहे. थांबा अजून काहीतरी मोठं सापडले मित्रांनो. आमचे मित्र अक्का भाई अक्का गिळेल अक्का गिळेल तो काय. अरे काय एवढा मोठा गावात कसं आहे. डोळा बघा त्याचा भावांनो केवढा आहे. लईच मोठा आहे.
दिसता नाही की श्वास घ्यायचा ना, कुठे गेला? झोपलाय झोपडी की आहे सुखाने झोपलाय झोपडी की ती 6 महिने झोपते रे 6 महिन्यानंतर एकदा आता आलो आपण सरडा बघायला. हे बघा समोर. असं आहे कलरचा साप वाहून दिसून पण येत नाही. हे बघा असं आहे तर प्रॉपर आहे. मगर आहे खरं वाहून, पण सगळेजण म्हणतात ते मिळालेली आहे. आता खरं काय आणि खोटं काय काय कळा ना त्यातलं. थांबा आता आपण कासव बघू जरा. कुठं दिसतोय पण लय मार्क आहे रे फोटोमध्ये तर लईच मोठा दिसतोय. समोरासमोर लईच बारका दिसतोय. कासवामध्ये स्कीम आहे भावून दाखवायचं एक फोटोमध्ये एक. चला पुढे बघू अजून काय भेटतं. आता आपण आलोय पाण्यात ते साप बघायला. कसे जाऊन साप जेव्हा दिसून पण येणे ते गोर पडतं एकच झोपता आलीच आहे, पण ती कळून पण येणार रे तिथं आहे म्हणून नका ठेवा का मित्रांनो. गोर तसं कळून पण येत नाही. कसं आहे ठेवतं काय भाई नाही अजून दिवस बघा सापला आहे निवांतमध्ये. फुल गडबड करायला लागलेत माझे मित्र लोक. वाका कसे मागं यायला लागलेत आहे का. नुसते गडबड चालू आहे त्यांच्या आयुष्यात. चल 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 काय नाही आपण आपलं निवांतमध्ये सगळं बघून जाणार आहे. कुठं सुट्टीज नॉट. हत्ती बघायला जायचं बाहून आपल्याला. हत्ती मला नाही आम्हाला नाही यायचं हत्ती बघायला. तुला जायचं आहे तर जा बाबा. जाणारच आहे एवढं तर यांना वजन कमी करायचं. हा वजन कमी करायचं जा की हत्ती बघायला जा. येताना येऊ वाटला ना मग मला फोन कर. तिथनं गाडी करतो. इथं हाय इथंच गाडी नाही तुला तिथनं गाडी जातो. हे बघा ब्लॉकर चोर हे पण 2 जनावर गावले तिथं. चोर आहेत चोर. ही ब्लॉकर चोर आहेत. लोकांच्या पाकिट मारायला आलेले तिथं. काय नाही जे सांगतात ना लोकांनी ते सगळ्यात मोठा चोर आहे इथला. हा त्याला जायचं आहे आतमध्ये, पण नेमका दरवाजा बंद करून ठेवलाय वाटतं. कसं आहे आत्ता आपण जस्ट नाव अस्वल बघितलंय. चोर आहे या चोरापासून सावध राहा. भाऊला दुसरा डायलॉगच दिला नाही हो आम्ही. भाऊला पुढच्या वेळी 2-4 डायलॉग अजून देतो. बघू परत एकदा डायलॉग. तर वाघ आला. हा येईल बाहेर येईल तिथनं ह्याच्यातनं नको बाहेर यायला जाळीतनं. असं क्लिअर अस्वल दिसतोय. थांबा सांगत असं आहे तो दुसरा आहे भावना मागाशी दाखवलेला. हे बघा हे दोघं कसे जुडी म्हणून यांना डायलॉग देत नाही मी. हे असे काही पण बोलतात. आता मित्रांनो आपण दाखवतो तुम्हाला बिबट्या.
एकच मिनटं कुठे शोधू द्या पहिला. मग एकटा मारा दिसला का? त्याला घेतला मागाशी. कशी गर्दी तर कशी आहे जल का? गर्दी तर बघा भाऊ. कपल रे ते लग्न लावून गेले. जस्ट नाव वाघ सापडलाय. वाघ तर जरा लईच कॉपर आहे ते. बघू आपली झोमचे पावर तर लई मजबूत आहे आपल्या कॅमेऱ्याची, तसं काही विषय नाही. बघू लईच घाण मरून पडल्यावर नाही पडलाय ते. डायरेक्ट 10x कसं आहे हे बघा. 20x झूम केले डायरेक्ट. फुल मरून पडल्यावर नाही पडलाय. आवाज तरी कुकला झाला. साहिल वागायला घे रे. जाऊ द्या. याला बघण्यापेक्षा दुसरीकडे पुढे जाऊन काहीतरी आपलं पांढरा वागतं काही गावा नाही आम्हाला. काही तर काच पुढं दिसतोय पांढरा वाघ सापडलेला. एकच मिनिटात दाखवतो. ते दादा आहेत तिथं, त्यांनी सांगितलं बंद आहे पांढऱ्या वाघाचा विषय. पांढऱ्या वाघाचा विषय आता कोंडून टाकलाय आतमध्ये. सोडणार कधी विचार बरं. सोडणार कधी विचार. हौदाचं काम चालू आहे म्हणतात की सिमेंट लावतो. आज गावणार नाही. पिंजऱ्यात येतो. काय नशीब आहे बाबा. मी आमका जेव बघायचं होतं तेव्हा गावला नाही. जाऊ द्या. हत्ती बघू आपण. हत्ती असं एक हत्ती आहे माझ्यासोबत छोटा. दुसरा एक हत्ती बघू आपण. दाखवायचं म्हणून ऑक्स म्हणतात इंग्लिशमध्ये वाटतं. ऑक्स जाऊया. काय ते बी नीट दिसत नाही. इकडे इकडे कसं आहे कसं आहे. हां चाल कशी आहेत जनावरं. दिस इज अ डिअर. जस्ट नावला कळलंय हत्ती पण आहे. हत्ती तर आहेच, सिंह पण आहे. पण इथून नाही म्हटलं तरी 1.5-2 किलोमीटर चालत जावं लागणार त्यासाठी. बघू जावं तर लागणारच आहे. चालू काही विषय नाही. पण आता सिंह बघूनच जायचं आहे. व्हाईट टायगर बी नाही भेटला. व्हाईट टायगर बघायचं होता का. आणि 2 माणसं आमचे गायब झालेत. 2 किलोमीटर चालायचं हे ऐकूनच गायब. 2 शर्ट पाणी आहे. जरा पाणी पिऊन जायचं काय. हात आहे की पाणी बिणे सगळी प्यायची सोय बी सगळं पद्धतशीर आहे. चला भेटू आता परत. पुढं काही दिसल्यावरती बघू. एक जनावर पहिल्यांदाच ऐकतं म्हणजे त्याच्याबद्दल असं मी. नीलगाय म्हणून म्हणजे पहिल्यांदा कधी असं मी बघितलं बी नाही तिला आणि ऐकलं बी नाही त्याबद्दल काय.
एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो. हारणं गावलेत भाऊनं, एकच मिनटं बघता. अचानक बायनं गावले. हे ओजीवाले हारणं आहेत. मागासचे ते दुसरेवाले हारणं होते, ते शिंगावाले. आणि त्याच्या आधी आत्ता आपण जे जस्ट नावला जे आत्ता आपण बघितलं होतं याच्या आधी ती नीलगाय म्हणून. शरीर गायीसारखं आहे पण तोंड हारण्यासारखं जे काही कळत नाही मला, काही विषय झाले नाहीत मध्ये असं काहीतरी एक्सवाईज कोणीतरी. बघू थोडं अजून काही काही नवीन नवीन भेटते ते. सिंह तर काय गावला नाही, हत्ती गावला आहे मित्रांनो. असं लईच मोठा असतो हत्ती असं वाटतंय मला. कसं आहे ऐक ना गाणे. हां सोंड आहे काय, मला वाटलं सोंड तुटली अरे. तसंच दिसते सोंड तिकडे गेलते ना त्याने. बोला असं मस्ती मज्जा चालू आहे त्यांच्या आत पाण्यामध्ये. झालेला आहे आपला शेवटचा स्टॉप मित्रांनो. चला जरा बाहेर जाऊन बघू. आमचे मित्र थांबल्यात बिंबल्यात चुकून मागून का गेले निघून. आणि भाऊंनो आपल्याला ते सिंहाची बातमी कुठे भेटली होती. सिंह बिह काही नाही आहे इथं. पांढरा वाघ आहे पण तो काय आपल्या नशिबाला भेटला नाही बघायला आपल्याला. पण जर काही इथं कोणाला फिरायचं असेल, पाय म्हणजे दुखत असतील, काय होत असेल, दुसरा काय प्रॉब्लेम असेल, वयस्कर असतील, एजेड, अजून काय अपंग पिपंग असला काय विषय असेल तर दुसरी पण इथं आयडिया आहे त्यांच्याकडे फिरायला. ती म्हणजे ही गाडी. ही बा अशी गाडी आहे ती. यात फक्त लोक फिरवणार, सगळी माहिती देणार जनावरांची काय असेल ते पूर्णपणे सगळी माहिती यात भेटून जाईल. ही पण सेवा इथं उपलब्ध आहे. म्हणजे त्याचे वेगळे काय असतील ते चार्जेस असतील. अजून एक वस्तू राहिली होती बघायची जाता शेवट. हे बघा कसं आहे हो काळेबेट. तो एकच मधलाच आहे, बाकी सगळे तर मला हेच दिसायला लागलेत, हारणच दिसते ते. कसं आहे हो काळेबेट. तिकडं अजून एक आहे, 2-3 आहेत. इकडं पण एक आहे भावाने, इकडं गेला होता. इकडं पण 2 जण बसलेली आहेत. आणि बाकी तर आपले रेग्युलर हरणं, डिअर. कसं आहे गावला शेवटी गावला. टार्गेट इज कम्प्लीट. व्हाईट वाघ गावलाय भाऊ आपल्याला. गायब पण झाला वाटतं. परत गायब झाला. बघू पुढे नाही दिसत. आला कसं आहे तर दुसरा मरून पडलेला वाचून बघून जाऊ. तर मागाशी मरून पडला होता. तर मागाशी पण तो पिवळा वागतो मरून पडलेला. जवळ आलाय मित्रांनो.
कुठं आहे पण हा कसं आहे जनावर हां गर्जनालाही नकली द्यायला लागलाय कोणी का बरं असं हे आवडलं काय मी लय जवळ आला आवाज लय चुकीचा काढतोय आवाज असंच असतो मला माहीत नाही बहुतेक नाही तर मग पिक्चरमध्ये ऐकून दुसरे आवाज सवय झाले असेल आपल्याला आम्ही ते तेवढा वाल्याला बघून जाऊ तेव्हा मागाशीलाही व्हॅन मारून पडला होता इथं शेजारी ठेवलं तो दोन्ही भावांना हां तो पण उठलाय असं आहे दोन्ही पण भाऊ जागे झालेत कसं आहे जाणं हे पण वाढायला लागले का हो कसे आहे कसं आहे लयच मोठं आहे हो लय मोठं आहे भावांनो हे जनावर मोबाईलमध्ये दिसतंय बारकं लय मोठा असतंय परत मरून पडतंय वाटतं तिथं त्याला आतमध्ये जायला जागा आहे पण नेमकं ते बंद करून ठेवलं असणार आता चला लय बघितला बागन लय दाखवलं तुम्हाला पण आता बघता आमचं सगळं झालेलं आहे आता तुम्ही आमचं चॅनल इमानदार आहेत सगळ्यांनी सबस्क्राईब करायचा व्हिडिओला लाईक करायचं व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या मित्रांना बेल नोटिफिकेशन पण चालू ठेवा कारण की आमच्या असेच नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत आता माझ्या मित्राचं लई जे वाढकले वाटतं वाघात कसं हे चले शेवटचं पण दर्शन झालं त्या वाघाचा आता डायरेक्ट बाहेर जाऊन मस्त काहीतरी खायचं निघायचं आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा एकच दादा साहिल दादा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या आणि व्हिडिओला पण लाईक आणि शेअर करा कमेंट करा जेवढं प्रेम देता येईल तेवढं द्या आमचे मित्र पण आमच्यासाठी लय कष्ट करतात आज गरबीच शर्ट घालून आल्यात काय माहिती कसे काय असं तुला यांना चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी एखादा विषय झाला तर चला बाय बाय